अमरावती येथे काल खासदार बळवंत वानखडे व आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथील शासकीय खासदार यांच्या कार्यालयाचे कुलूप तोडून आंदोलन केले। वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी कुठलीही परवानगी न दिल्याने ठाकूर व बळवंत वानखडे यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून आंदोलन केले। मात्र आता यशोमती ठाकूर यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या दरम्यान भाजप व काँग्रेसमध्ये चांगलाच वाद पाहायला मिळाला। हे सगळं कारणास्तव अनिल बोंडे व रवी राणा यांनी केलं आहे। आमचा खासदार मागासवर्गीय आहे म्हणून ही वागणूक दिल्या जात आहे असा आरोप आता यशोमती ठाकूर यांनी केला आहे। त्याने काय कुत्रा भोकला म्हणून आम्ही कुत्रासारखं भोकत राहू का? आम्ही आंदोलन केलं, आम्ही जनतेला हे दाखवलं की बाबा हे जे काय होत आहे दडपशाही खाली होत आहे, आमचं काही काम थोडी ना ते थांबवू शकतात। आम्ही काम करत राहू, कुठे दुसरीकडे बसू, टेबल टाकून देऊ, तिथे टेबल टाकून लोकांची कामं करू। टेबल टाकायला तर आम्हाला तिथे हटवू शकत नाही, आम्ही तर लोकप्रतिनिधी आहोत। आम्ही त्या ऑफिसच्या समोर टेबल टाकू आणि आमचं कामाला सुरुवात करू। आमची 2-3 पोरं तिथे राहतील, रात्री जाताना टेबल घरी घेऊन जातील। त्याच्यामध्ये काय म्हणजे आता तुम्हाला फक्त आमचा खासदार मागासवर्गीय आहे, गरीब आहे म्हणून जर ही वागणूक मिळत असेल आणि म्हणून जी अरेरावी मागच्या 5 वर्षांमध्ये आम्ही बघितली तीच अरेरावी पुन्हा एकदा प्रशासनाच्या मार्फत जर चालवत असाल तो मालिक हे राणा आणि बोंडे आहेत। आम्ही काही घाबरत नाही बाबांनो, आज तुमची सत्ता आहे, उद्या आमचीही येईल। खूप सारी कामं करायची आहेत आणि त्या कामांमध्ये तुम्ही जर अडथळे आणत असाल तर ठीक आहे, आणा अडथळे। म्हणजे कालची वागणूक आदरणीय पालकमंत्र्यांची आणि त्यांचे जे सहकार्य आहे त्यांची ही खरोखर हास्यास्पद होती असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।